नमस्कार. आयच्या डिबेटात तुमकां सगळ्यांक येवकार. विशय म्हत्वाचो आसा आनी तो म्हळ्यार राज्याक सध्या लोकायुक्तय ना, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरय ना आनी स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरय ना. सो 3 वर्सां जावन सुद्दां जेन्ना हे तिनूय घटक आमकां आपआपल्या कदेलाचेर बशिल्ले दिसनात. ना इज गव्हर्नमेंट डिलिबरेटली स्कटलिंग अँड ब्लॉकिंग ट्रान्सपरन्सी इज द मेजर इश्यू. कारण जेन्ना भाजपा विरोधी पक्ष म्हूण आशिल्ले तेन्ना RTIचो सगळ्यांत चड उपयोग तांणीच केल्लो. लोकायुक्त 100 दिसां भितर हाडटा म्हूण तांणीच उतर दिल्लें. आनी म्हाका दिसता आज ऑलमोस्ट 22-23 म्हयने जावन लोकायुक्त वचून जाले आनी चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जाल्यारय कितलेशेच म्हयने जावपा आयले पूण कांयच जायना. कित्याक जायना आनी हाजे फाटल्यान नक्की हेतू कितें हाजेर भासाभास करतले. काँग्रेसीनय हो विशय काडिल्लो फाटल्या सप्तकाक 3 मानेस्त आमचे बरोबर. पयले आसात ते काँग्रेसीचे स्पोक्सपर्सन आनी फुडारी एडवोकेट यतीश नायक, स्वागत. दुसरे आसात म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आनी ज्यांनी म्हायती हक्क कायद्या खातीर खूब काम केलां ते प्रकाश बाब कामत, स्वागत. आनी तिसरे आसात म्हणजे भाजपाचे फुडारी आनी आमदार मायकल बाब लोबो. प्रकाश बाब, सुरवात तुमचे कडच्यान करता. इज देर अ पॅटर्न इन दीस मॅडनेस? तुमकां दिसता दिस इज डेलिबरेट अँड वॉट इज अँड वाय टू डू इट? हय, ताचें कारण अशें म्हाका दिसता. हाचें कारण हें सरकार सत्तेंत मनोहर बाब पर्रीकरान लोकांक करप्शन, झिरो टॉलरन्स टू करप्शन असो आश्वासन दिवन आयिल्लो आनी 100 दिसां भितर लोकायुक्त हाडटा म्हणून. पण तांणी जी चालढकल सुरवाती साकून केली ती लोकांनी पळयली. ताज्या नंतर तांणी लोकायुक्त एक्ट अननेसेसरली मॉडिफाय केलो आनी तो डायल्यूट केलो आनी लोकायुक्त हाडलो तो आपल्याले वैयक्तीक कारणां दिवन 7 म्हयन्याक गेलो. म्हजें म्हणणें अशें आसा की आतां तांचो काही वेळार असो एक आर्ग्युमेंट आसता की ते सुप्रीम कोर्टाचो जज रिटायर्ड मेळना. तुमी कित्याक केलो बदल? ते पयलीं आशिल्लो तो हायकोर्टाचो जजाचो लेवल आशिल्लो पयलीं, म्हणजे तुमी तें करून दवरलां आनी आतां तुमी मेळना म्हणटात. आनी दुसरी म्हत्वाची गोश्ट कितें, म्हायती हक्क म्हणून जें वेपन लोकांक मेळिल्लें आसा तें हाचे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी ऑफ गव्हर्मेंट एडमिनिस्ट्रेशन आनी एकावंटेबिलिटी लोकांक दिता. आनी लोकायुक्त आसतकर प्रशासनाचेर, मंत्र्याचेर, पॉलिटिशनाचेर एक धाक उरता करप्शन करतना. हे धाक दवरप ना हें एक व्हडलें सिग्नल दितात सगळ्या ब्युरोक्रेसीक तशेंच पॉलिटिशनाक, अशें म्हाका दिसता. दिस इज यू आर सेइंग दॅट दिस इज डेलिबरेट? म्हाका दिसता हें डेलिबरेट. यतीश, वॉट इज युअर थिंग, वॉट इज युअर एनालिसीस? पळय, ते जर RTIचो उपयोग ताणें सगळ्यां चड तुमच्या आड केल्लो आनी तांचो तांकां भरपूर फायदो जाल्लो. आज कितें जालां, तुमकां तांचे विरुद्ध उपयोग करपाक मेळना बी अशी परिस्थिती जाल्या? Correct. BJP has paralyzed the transparency mechanism in the state. ताणी आपल्या मॅनिफेस्टोन ताणी बरोवन दिलें की सरकारान आयल्यार 100 दिसां भितर लोकायुक्त आमी फंक्शनल करतले, मॅनिफेस्टोन. ताज्या नंतर मनोहर बाब पर्रीकाराचें सरकार आयलें, इलेक्शनान निवडून आयलें. गव्हर्नराचें अभिभाशण जालें 20 मार्च 2012. 20 मार्च 2012 स्पीचाच्या 33rd पॅरेग्राफान गव्हर्नरान जे हावजान उलयलो तेन्नाचो गव्हर्नर श्री शंकर नारायण, ताणें म्हणलें की हें बील जें 5 ऑक्टोबर 2011 पारीत जाल्लें, म्हणजे काँग्रेसीच्या टायमार, तें बील आपूण हांगा धाडलां खंय प्रेसिडेंटा कडेन सायनींग एसेंटाक, आनी तें आयलें काय ना, आपूण 100 दिसां भितर जो कमिटमेंट दिला तो पूर्ण करतलो, पुर्ततायेक व्हरतलो. ताज्या नंतर मनोहर बाब पर्रीकाराचें सरकाराचें पयलें बजेट जालें 26, म्हाका दिसता, इफ आय एम नॉट मिस्टेकन, मार्च 2012-2013 फायनान्शियल इयराचें बजेट, सेकंड स्टिंटांतलें पयलें बजेट. तातूंत 13व्या पॅरेग्राफान बजेटाच्या ताणें म्हणलां की आपूण लोकां मदीं, हे सेट दिसा इन इज बजेट स्पीच, आपूण लोकां मदीं गेलो की आपूण करप्शन बंद करतलो आनी आपूण रिटरेट करता की आपूण ह्या प्रेसिडेंटाचो एसेंट मेळटकूच आपूण लोकायुक्त 100 दिसां भितर फंक्शनल करतलो. आतां लोकायुक्ताचे एक्टाक प्रेसिडेंटान एसेंट दिल्यार केन्ना कितलो तेंप जालो? आतां 20 म्हयने लोकायुक्त ना. गोंयान स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर ना. गोंयान स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर ना. हाज्या पयलीं स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर काँग्रेसच्या टायमार वेंकटरत्नम आशिल्लो. ताज्या नंतर मोतीलाल केणी जालो. इन्फॉर्मेशन कमिशनर मिस्टर आराऊज आशिल्लो. सगळें मेकॅनिझम आशिल्लें. आतां हें सरकार आयिल्ल्याक आनी ते रिटायर जाल्ल्याक मदीं ती भेंदले म्हणून एक थोड्या म्हयन्यांक आयली आनी आतां कांयच ना, CIC म्हणून आयली, पूण इन्फॉर्मेशन कमिशनर तरी पोस्ट वेकंट आशिल्लो आनी लोकायुक्त तर नाच. सो दिस इज व्हेरी डेलिबरेट बिकॉज गव्हर्नन्स इन द स्टेट हॅज कोलॅप्स्ड. BJP government wants to shield their government from public scrutiny and accountability. This is completely deliberate. Okay.
मागीर जर तुजे डायरेक्ट आरोप केलो की तुमच्या सरकारा भितर भरपूर करप्शन चल्लां, भ्रष्टाचार चल्ला आणि तो उक्ताडार येत म्हणून तुम्ही डेलिबरेटली मेकॅनिझम्स कॉलॅप्स करून उडयल्या. सी 2007 ते 2012 काँग्रेस सरकार जेन्ना आसलो तेन्ना लोकायुक्त तेणी एकूच अपॉयंट करूंक ना, बाकीचे सगळे अपॉयंट केल्ले. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, इन्फॉर्मेशन कमिशनर सगळे अपॉयंट केले. लोकायुक्त अपॉयंट करूंक ना. जितके आमकां मटिरियल जाय आसले ऑपोजिशन लिडराक तितले आमच्या एक्स चीफ मिनिस्टरान घेतले, बाब मनोहर पर्रीकरान, आनी ही एक्सपोज द काँग्रेस. आता कित्याक तुमी त्या एक्सपोज करता म्हणून भितात? ना ना, करप्शन 2012 जेन्ना आमचो सरकार येयलो, यू टेल मी विथ अ पर्सन 2.5 years जे रूल जाले, आमचो एक्स चीफ मिनिस्टर आसलो पळय तेन्ना बाब मनोहर पर्रीकर, अ पर्सन हू इज डेडिकेटेड फॉर टू हिज वर्क, अ गुड एडमिनिस्ट्रेटर, एंड ऑल द ब्युरोक्रेट्स including politicians, जे सिनियर आमचे मिनिस्टर आहे, including सिनियर मिनिस्टर, एवरीबडी वॉज स्कॅर्ड ऑफ हिम. सो करप्शन आमचे हितून जावंकूच ना. म्हणजे जे लेवल ऑफ करप्शन तुम्ही मनोहर पर्रीकर असं म्हणटकीर तुम्ही लोकायुक्त अपॉइंट केला, लोकायुक्त अपॉइंट केला, गरज ना म्हणून लोकायुक्त पर्रीकर असल्या पुरो. सी लोकायुक्त अपॉइंट केलो आम्ही. लोकायुक्त अपॉइंट करून आफ्टर 6 to 7 months ड्यू टू हिज पर्सनल रिझन्स ही सेड ही इज नॉट वेल or whatever, he left. But administration was running efficiently. Corruption had come to a total halt. म्हणजे आमच्या हेचेर जे हिस्पान आदी जाताले पळय ते करप्शन तशें जायनासलें. सो ऑन एवरी डिपार्टमेंट एक्स चीफ मिनिस्टर had an eye. So he used to monitor all the files himself. He had a team of people who used to monitor. बरं, आता पर्रीकर दिल्ली गेलो, आता कितें करता तुम्ही? आता अपॉइंट करतले आमी. प्रकाश बाब, हे रजाव पडटा तुमकां? म्हाका अजिबात हें पटना. कित्याक सांग पळोवया, लोकायुक्त अपॉइंट करूंकूच जाय, हांव ना म्हणना. बट वेन मनोहर पर्रीकर हॅड द फूल ग्रीप ऑफ द एंटायर एडमिनिस्ट्रेशन. आता न्यू चीफ मिनिस्टर येयला, ही इज जस्ट टेकिंग ओवर द ग्रीप. आय एम नॉट सेइंग इज बॅड, बट डेफिनेटली in a state, every state लोकायुक्त should be there. Every person should be accountable. सरकाराच्या अधिकारा भायली अधिकारिणी लोकायुक्त म्हळ्यार म्हणटकर मुख्यमंत्री, इवन मुख्यमंत्री सुद्दां ताका अकाउंटेबल जाता. तुमी पळयात, लोकायुक्त नेमलो ताजे नंतर 40 आमदारांक ताजे कडेन आपले असेट्स लायबिलिटीज दिवच्यो पडल्यो. अंदू तें जालें? दर वर्सा दिवपा जाय, दिल्या, पण लोकायुक्त ना. बरोबर. हेडलेस इन्स्टिट्यूशन एनालायज करपाक हेडलेस इन्स्टिट्यूटाक तुम्ही करतात. दुसरें, सरकार खरेंच जर पारदर्शक आशिल्लें जाल्यार हे सरकाराच्या काळांत RTI एप्लिकेशन घालतकर तूं नागरीक आसचो देशाचो आनी कितें कितें सर्क्युलर काडून लोकांक डिस्करेज करपाचे प्रयत्न जाले. हे जावचें नाशिल्लें. जेन्ना सरकाराक करप्शनाचो भंय आसना तेन्ना बाबा हे सगळे उक्ते आसा, जाय ते पळयात अशी वृत्ती आसूं जाय आशिल्ली. ती वृत्ती जस्ट लोकांक क्लॅरिटी येवची म्हणून जेन्ना CIC नासता आनी दोन्ही SIC नासतात, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरी नासता, तेन्ना कितें जाता नेमकें, प्रॉब्लेम कितें जाता लोकांक कळचो म्हणून? बरोबर. थोडके भितर या माहिती हक्क कायद्या सकल PIO पब्लीक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून आसता आनी ताजे वयर ते इन्फॉर्मेशन दितात. ताजे वयर अपिलींग ऑथॉरिटी आसता, पयली एक अपील, दुसरें खात्या मदीं. बरोबर. आनी ताजे नंतर तेवूय जर पटलें ना जाल्यार इन्फॉर्मेशन कमिशना कडेन वता. पूण हांगा आनी एक म्हत्वाची गोश्ट आहा. फाटल्या खेपेंनी कितें केलें, CIC तितलो अपॉयंट केलो चीफ कमिशनर, पण हाजे पयलीं एक केस जाल्ली आसा गोंयांत की फक्त गोंयांत एकच CIC आसून ताणें दिल्लो निर्णय हो अधिकृत ठरचो ना. ताजे बरोबर पॅनलांक 2 तरी मनीस जाय, म्हणजे एक CIC आनी एक SIC अशें पॅनल जाय. म्हणटकर आतां पळय अशी परिस्थिती आसा, तिणें पळय जे निर्णय दिले फाटले आपल्या व्हॅलिडिटी इज इन डाऊट. कोणें जर चॅलेंज करीत ते भायर पडूंक शकतात. आनी यतीश, म्हाका एक गजाल सांग, जशें प्रकाश बाबान सांगलें, अल्टिमेटली सेकंड अपिलेट ऑथॉरिटी जाली की तुका SIC म्हऱ्यान वचपाक जाय. आतां SIC जर तुमकां असो अनुभव आयला की सरकार इज डेलिबरेटली हायडिंग इन्फॉर्मेशन, करेक्ट, आय टेल यू, or rejecting information, mechanism, do you have any specific instance where you can prove that they are doing it? I have got instances on both sides. Please understand, I am a lawyer, I am myself an activist.
and now I am in a political party. So I am seeing these instances in all my 3 roles and avatars. I am seeing numerous instances. I could have quoted if there was one. See, there are 3 points which I want to cite. Number 1, a song of sycophancy cannot be a plausible ground to defend the vacancy of these institutions. Okay? Let us create a system which is not personality based. It has to be a system which functions because of the rule of law. Manohar Parrikar Bab ashilo, Manohar Parrikar Bab aso ashilo, tena asho. That's not the politics that we should vouch for. We need to have checks and balances in the system. Okay? And the system should work transparently. People should have a vent to address their grievances, which is not there today. Number 1. Number 2, first step PIO department asta. ताजी फर्स्ट appellate authority is always interdepartmental. बरोबर. आणि इंटरडिपार्टमेंटल आशिल्ल्यान तू एक गोष्ट लक्षात घेतलो, आता जे तरेन चलयला सिंगल विंडो सरकार, त्या सिंगल विंडोन खूबशी इन्फॉर्मेशन रिक्वेस्टां रिजेक्ट जाता, कित्याक ती हेड ऑफ डिपार्टमेंट करता रिजेक्ट. सेकंड appellate ऑथॉरिटी कमिशन असता ते ठप्प जालां. सो इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट मरणाक येता थंय. नंबर 2, अंडर अ प्रोविजन ऑफ रायट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जर एक इन्स्टन्स तू कोट करता वेर देर इज डेलिबरेट वायलेशन ऑफ ड्युटी ऑफ नॉट गिविंग इन्फॉर्मेशन, देर इज अ प्रोविजन ऑफ कंप्लेंट. आता कंप्लेंट जी तू PIOचेर करता ती कमिशनाक करची पडटा. ते खंय करप? आता ती कमिशन नाशिल्ल्यान ती तुवें कंप्लेंट खंय करप? आज कंप्लेंट मेकॅनिझम जो RTI एक्टान इनग्रेन जाल्लो आसा ते व्हेंट करपाक ऑथॉरिटी ना. आणि नंबर 3, तुका आनी एक सांगता, सरकाराक फक्त लोकायुक्तच मेळना. स्टेट पुलीस कंप्लेंट ऑथॉरिटीन जस्टिस खांडेपारकार आसा, ही इज डुईंग हिज जॉब. स्टेट ह्युमन रायट्स कमिशनान चेअरपर्सन जस्टिस मिश्रा आसा, हू वॉज एक्स चीफ जस्टिस ऑफ पटना हायकोर्ट, ही इज डुईंग हिज जॉब. स्टेट कंझ्युमर डिस्प्युट्स ऑथॉरिटी जी आसा तातूंत जस्टिस ब्रिटो आसा चेअरमॅन, ही इज डुईंग हिज जॉब. सो बाकीच्यो सगळ्यो ऑथॉरिटीज सगळ्यो आसा एज पर प्रोसिजर अँड लॉ. पूण वेन इट कम्स टू ट्रान्सपरन्सी मेकॅनिझम ठप. नॉट ओन्ली दॅट, लोकायुक्त मेळना अशें धरुया हायर हाका लागून, क्वॉलिफिकेशना लागून. उपलोकायुक्त कित्याक निवडिनात तुमी? बरोबर. मागीर तेंय करना. तें करना. मागीर तुमकां दिसना की यू कॅनॉट जस्टिफाय दीस डिले? देर कॅनॉट बी अ जस्टिफिकेशन फॉर दीस डिले. तुम्ही मदीं तुम्ही कोड ऑफ कंडक्ट लागलो म्हणपा लागले, मदीं आनी 2दा कोड ऑफ कंडक्ट लागलो म्हणपा लागले, बट देन 20 months इज अ डिले विच यू कॅनॉट जस्टिफाय. लोकायुक्ता इज रिक्वायर्ड इन द स्टेट. हांव ना म्हणत ना, पण यू लूक एट फ्रॉम 2012 to 2014, इन दॅट 2.5 years जेन्ना एक्स चीफ मिनिस्टर आसलो, आतां न्यू चीफ मिनिस्टर जाल्यार 6 म्हयने जाले. तूं सांग म्हाका, करप्शन लेवल जे आदी आसले ते आसा ह्या ओडेज वर्साक आहा? तेणें सगळे अंडर कंट्रोल जालें. लोकायुक्ता कित्याक जाय? टू चॅक वेदर मनोहर पर्रीकर वॉज युअर लोकायुक्त? No, Manohar Parrikar was not the Lokayukta, but he had his eyes on every department. That is what I am trying to say. So there was no So need if of you have Lokayukta. a able administrator, Lokayuktaची actually गरजूच ना. If you look at the whole thing, सारखे जो तर काम करपी मनीस आहा, जो तर भियेता, एक मनशाक जो तर भियेता, जो तर तो खऱ्यांनीच तेका he will take him to task. If somebody is doing wrong, he will take him to task. He will be suspended, he will be terminated, he will be arrested. जो तर हे सगळे आमचे स्टेट मशिनरी जो तर जेन्ना आहा आमचे कडेन, जो तर ACB आमचे एंटी करप्शन ब्युरो आहा, तेका SP आहा, तेका डायरेक्टर आसता, तेका DYSP, हे सगळे जो तर बरें काम करीत जाल्यार म्हाका दिसता लोकायुक्ताची गरजूच ना.